नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातले होतं आणि या राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई वितरित करण्याकरिता अखेर मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एका GRच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं, शेतकऱ्यांच्या बहुवार्षिक फळ पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, राज्यातील जवळपास 23 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2109 कोटी 74 लाखाची नुकसान भरपाई, अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता अखेर मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण राज्यातील संपूर्ण आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपयाची अखेर नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वितरणाकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले या शेतकऱ्यांना 33 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत, या शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। याचबरोबर रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,04,000 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना 99,78,00,000, धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 79 लाख, याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 19,727 शेतकऱ्यांना 18,15,00,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 41,458 शेतकऱ्यांना 82,48,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील फक्त 182 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत, या शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 31,549 शेतकऱ्यांना 58,11,00,000 रुपये आणि ही जी काही सांगली जिल्ह्यातील शेतकरी संख्या व वितरित निधी, याच्यामध्ये ही निधीची भरपाई सुद्धा वाढ केली जाऊ शकते। जवळपास सांगली जिल्ह्यातील नुकसान भरपाई 100 कोटी रुपयापेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकते। कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त 71 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या 71 शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये नुकसान भरपाई वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,64,194 शेतकऱ्यांना 206,58,000 रुपये, जालना जिल्ह्यातील 2,07,216 शेतकऱ्यांना 191,76,00,000 रुपये, बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त 17 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या बहुतांश कमी आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,19,000 रुपये वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यातील 888 शेतकऱ्यांना 35,91,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना 4,29,000 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,625 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये, याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकऱ्यांना 220,34,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 2,46,188 शेतकऱ्यांना 332,96,00,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 2,03,857 शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 3,22,944 शेतकऱ्यांना 357,95,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 शेतकऱ्यांना 69,35,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील फक्त 17 शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये, याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 17,936 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये, भंडारा जिल्ह्यातील 20,821 शेतकऱ्यांना 23,11,000 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील 28,242 शेतकऱ्यांना, गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,242 शेतकरी पात्र केले, त्या प्रस्तावानुसार 20,54,00,000 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार 25,054 शेतकरी पात्र आहेत, या शेतकऱ्यांना 36,20,00,000 रुपये आणि शेवटचा आणि महत्वाचा चंद्रपूर जिल्हा, या जिल्ह्यातील 39,688 शेतकऱ्यांना
78 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता अखेर मंजुरी आणि मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं याचबरोबर शेतकऱ्यांच्या फळपिकांचं रबी पिकामध्ये ज्यामध्ये हरभरा गहू ज्वारी या सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानाचीच भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून या 34 जिल्ह्यातील 23 लाख शेतकऱ्यांना 2109 कोटी 74 लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो ही जी काही नुकसान भरपाई आहे सर्वप्रथम आता या 23 लाख शेतकऱ्यांची यादी लागेल आणि यादी लागल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना केवायसी करावी लागेल आणि केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या डीबीटीने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो जे काही डीबीटी म्हणजे पेमेंट असतं ते 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतं, त्यामुळे ही सरकारच्या माध्यमातून नव्या स्वरूपामध्ये ही प्रणाली राबवण्यात येत आहे। आणि मित्रांनो जवळपास ही जी काही नुकसान भरपाई आहे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषामध्ये दुप्पट वाढ केलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून। जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी हेक्टरी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील 34 जिल्ह्यातील संपूर्ण पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।